पुढील 5 दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा। 28 आणि 29 सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता। प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। जळगावमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची फडणवीसांकडे मागणी। पंचनामे पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या। उद्धव ठाकरेंची मागणी। बळीराजा संकटात असताना प्रस्तावाची वाट कसली पाहता, विचारला केंद्राला सवाल। कोरोना निधीबाबत चर्चेला कधीही तयार। उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान। अंगलट आल्यावर फाटे फोडायची फडणवीसांना जुनीच सवय, लगावला टोला। मराठवाड्यासह राज्यावर पुन्हा आसमानी संकट। हिंगोली जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस। धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार। विदर्भासह सोलापूरलाही पावसानं झोडपलं। नांदेडमध्ये पावसामुळे हाहाकार। गोदावरी नदीच्या पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन। 14 नागरिकांची सुखरूप सुटका। मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। ठाण्यात शिवसेना स्वतंत्र लढणार, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं एकला चलो रे। दसरा मेळाव्यासाठी शिवसेना युविटीचा टीझर प्रसिद्ध। विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणार शिवसेना युविटीचा दसरा मेळावा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला। अहिल्यानगरमधल्या अरणगावजवळ अज्ञातांकडून हल्ला। कारच्या काचा फोडल्या।